दरम्यान इंदापूर नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे। शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाते। वारकरी दिंडीच्या शिल्पाची नव्यानं रंगरंगोटी केली जाते। शहरातील रस्त्याच्या मधोमध आकर्षक अशी पालखीच्या दिंडीची शिल्प साकारलेली आहे। यामध्ये 32 शिल्प आहेत। यामध्ये पालखी रथ, विणेकरी, टाळकरी, झेंडेकरी, पखवाज आणि मृदुंग घेऊन असलेले वारकरी, तसंच तुळशी वृंदावन घेऊन असलेल्या महिला वारकरी, वासुदेव अशी आकर्षक शिल्प आपल्याला पाहायला मिळतात। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर या शिल्पाची नव्यानं रंगरंगोटी करण्यात आलेली आहे, त्यामुळे ही शिल्प उचलून निघाल्याचं दिसतंय। इंदापूर नगरी सुद्धा पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे। पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाते। तर इथं वारकरी दिंडीच्या शिल्पांची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही शिल्प कशी उचलली आहे ते आपण बघू शकतोय। शहरातील रस्त्याच्या मधोमध आकर्षक अशी पालखीच्या दिंडीची शिल्प साकारलेली आहेत। यामध्ये 32 शिल्प आहेत। तर वारकरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। वेगवेगळ्या स्वरूपामध्ये झेंडेकरी वारकरी आहेत, त्याचबरोबर टाळ मृदुंग घेऊन निघालेले वारकरी आपल्याला पाहायला मिळतात आणि या शिल्पांची नव्यानं रंगरंगोटी करण्यात आली आहे। त्यामुळे ही शिल्प अधिकच आकर्षक दिसून येत आहेत। टाळकरी, झेंडेकरी, त्याचबरोबर पखवाज आणि मृदुंग घेऊन असलेले वारकरी या ठिकाणी दिसत आहेत। तुळशी वृंदावन घेऊन असलेल्या महिला वारकरीही आपल्याला या शिल्पांमध्ये पाहायला मिळत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।